नांदेडमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। या पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण भाजले गेलेत। भोकर गावातले शेतकरी कापूस लागवडीचं काम करत होते, मात्र अचानक पाऊस सुरू झाला। यावेळी झाडाखाली आसरा घेण्यासाठी शेतकरी गेले होते, मात्र दुर्दैवाने या झाडावरच वीज कोसळली आणि यात दोघांचा मृत्यू झाला तर इतर 6 जण जखमी झाले आहेत। गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसात लातूरच्या तेरणा नदीत मुबलक पाणीसाठा तयार झालेला आहे। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं होतं। आर्ट ऑफ लिव्हिंग आणि तेरणा पुनरुज्जीवन समिती औराद यांच्या वतीनं हे काम करण्यात आलेलं होतं। या कामामुळे नदीत 250 कोटी लिटर पाणी मुरायला मदत होणार आहे। दरम्यान गेल्या 4 दिवसाच्या पावसानं तेरणा नदीत 60 कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला आहे। जलसंधारणाच्या कामांमुळे दुष्काळी भाग जलयुक्त झाल्याचं चित्र नगरच्या कर्जत तालुक्यात पाहायला मिळत आहे। कर्जतमधील तब्बल 22 बंधाऱ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं होतं। यातील 2 बंधारे तुडुंब भरले असून 16 बंधारे 50% भरले आहेत। सध्या या बंधाऱ्यात 13 कोटी लिटर पाणी साठलंय, त्यामुळे परिसरातल्या विहिरींची पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळालंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने यवतमाळमधील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात केली आहे। यवतमाळमधल्या 8 तालुक्यात 5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक 37 मिलीमीटर पाऊस पुसद तालुक्यात झालेला आहे। पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान 75 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मंगळवेढ्यामधील शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत बियाणं वाटण्यात आलं। राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मंगळवेढ्यातील गोणेवाडीमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यात मोफत बियाण्यांचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं। खासदार ए.टी. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट दिली। दुष्काळी भागातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी ही भेट घेण्यात आलेली होती। नरेगाच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये सध्या रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यातल्या 2 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। या सगळ्याची पाहणी खासदार ए.टी. पाटील यांनी केली। त्याचप्रमाणे जलसिंचन विहिरी, घरकुल योजना, आरोग्य सुविधा या कामांचीही यावेळी त्यांनी पाहणी केली। परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। जन्मभूमी फाउंडेशनच्या वतीनं हे वाटप झालेलं आहे। एकूण 58 कुटुंबांना बियाण्यांचं वाटप करून यावेळी मदत करण्यात आलेली आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी या फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली होती। शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली बियाणं घरपोच पाठवण्यात येणार आहे। वाशिम इथे 3 चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन एका महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे। शहरातील मन्नासिंग चौकामध्ये पती आणि मुलासोबत जाणाऱ्या या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून हे 3ही चोर धूम स्टाईल फरार झाले। शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे चोरट्यांचं धाडस वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सांगलीतील इस्लामपूर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महिलेनं पोलीस ठाण्यातून पलायन केलंय। सोन्याचे दागिने चोरण्याच्या प्रकरणात या महिलेला अटक करण्यात आलेली होती। पूनम जाधव असं या महिलेचं नाव आहे। अंधाराचा फायदा घेऊन या महिलेनं पलायन केल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर पोलिसांनी सगळीकडे नाकाबंदी केली असून या महिलेचा शोध सुरू आहे। कौटुंबिक वादातून बायकोची हत्या झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे। विष्णुदास जाधव नावाच्या इसमानं आपल्या बायकोचे केस कापले आणि तिच्या शरीराला दगड बांधून तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे। मृत महिलेचं नाव अनिता जाधव असं आहे। या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत। अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी संतोष तळेकर या 21 वर्षीय तरुणाला बुलडाणा पोलिसांनी अटक केली आहे। मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर जवळच्या शिवमंदिर परिसरात जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं एक सापळा रचला आणि एक देशी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसांसह या आरोपीला रंगेहात पकडलं। यासोबत आरोपी संतोष तळेकर याची दुचाकीही पोलिसांनी जप्त केलेली आहे। जालन्यातील उत्तरपत्रिका फेरफार आणि पुनर्लेखन केल्याप्रकरणी तब्बल 30,000 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। येत्या 16 जूनपर्यंत हे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे। उत्तरपत्रिकांच्या फेरफार आणि पुनर्लेखनाच्या प्रकरणात आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे।
या प्रकरणातील 2 आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अमरावती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गेल्या 5 महिन्यांमध्ये 16 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित केले. पोलीस आयुक्तालयातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. 100 कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याबाबतही नोटीस बजावण्यात आली. या कारवाईचा अमरावती पोलिसांनी चांगलाच धसका घेतलाय. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप या मुलीच्या आईवडिलांकडून करण्यात येतोय. काही दिवसांपूर्वीच या मुलीची अपेंडिक्सची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र चुकीच्या औषधांमुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं हा मृत्यू ओढवल्याचं मुलीच्या पालकांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. धुळे नगरपालिकेनं शहरातल्या अनेक भागात नालेसफाई न केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप बहुतांश भागात नालेसफाई झालेली नसल्याचं चित्र आहे. धुळे महापालिकेला नालेसफाईबाबत कळवण्यात आलं होतं, मात्र नालेसफाई झालेली नसल्यानं परिसरातल्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झालेला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल भागात घडलेली आहे. रानडुकरांचा या ठिकाणी मोठा वावर असतो. रानडुकरांच्या शिकारीतून मोठ्या प्रमाणात पैसे देखील शिकाऱ्यांना मिळतात, त्यामुळे शिकाऱ्यांकडून जाळं लावलं जातं. अशाच प्रकारच्या एका जाळ्यात अडकून या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. कॅन्सर तज्ज्ञ भाऊसाहेब बकाने लिखित स्तन कॅन्सर वास्तव भविष्यवेध या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. वर्ध्याच्या विद्यादीप सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. मेळघाटामधील महान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आशिष सातव यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. स्तन कर्करोगाबाबत ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल असं यावेळी सांगण्यात आलं. नंदुरबारच्या लोकसभा खासदार हिना गावित यांना सांसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. देशातील सर्वात तरुण खासदाराला सांसद रत्न पुरस्कार मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, त्याचप्रमाणे खासदार निधीचा योग्य वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल हिना गावित यांना सन्मानित करण्यात आलाय. पंतप्रधान पॉइंट फाउंडेशन हा पुरस्कार हिना गावित यांना चेन्नईमध्ये प्रदान करण्यात आला. नगरमधल्या 117 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी आधार मिळावा म्हणून शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं. श्रीरामपूर तालुक्यातल्या टाकळीभान तालुक्यामध्ये माऊली प्रतिष्ठानकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली. वाशिममधील जिल्हा क्रीडा संकुल आता हायटेक होणार आहे. वाशिमचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते बास्केटबॉल कोर्ट, सिंथेटिक टेनिस कोर्ट आणि मल्टीपर्पज हॉलचं भूमिपूजन करण्यात आलं. या क्रीडा संकुलात भव्य स्विमिंग पूल सुद्धा उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री रणजित पाटील यांनी दिली आहे. नरगुंद संस्थानचे अधिपती भास्कर उर्फ बाबासाहेब नरगुंदकर भावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेसोबतच इतरही अनेक संघटनांनी बाबासाहेब नरगुंदकर यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या बलिदानाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या नरगुंदकर भावे यांना 1 जून 1858 रोजी फाशी देण्यात आलं होतं. स्नेहालय संस्थेच्या मार्फत मुलींच्या शिक्षणासाठी एक विशेष उपक्रम अहमदनगरमध्ये राबवण्यात येतोय. आदर्श मलाला असं या उपक्रमाचं नाव आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यात रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, कविता आणि निबंध स्पर्धांमधून जनजागृती केली जाते. जिल्ह्यातील 25,000 मुलींपर्यंत हे अभियान पोहोचवण्याचा दावा स्नेहालय संस्थेकडून करण्यात आला आहे. पावसाचं आगमन झाल्यानं पंढरपूरच्या विठुरायाची चंदन उटी लावून केल्या जाणाऱ्या पूजेची समाप्ती करण्यात आली. वैशाख मणव्याच्या दाहकतेपासून विठुरायाला थंड वाटावं म्हणून चैत्र पाडव्यापासून विठुरायाच्या मूर्तीची चंदन उटी लावून पूजा करण्यात येत होती. मात्र आता मृग नक्षत्र सुरू झाल्यानं या पूजेची समाप्ती करण्यात आली आहे. भाविकांकडून करण्यात येणाऱ्या चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती मिळते.